परीक्षा पेपर्स एखाद्या टॉप सिक्रेट प्रमाणे गुप्त ठेवले गेले. पेपर्स ने आण करत असलेल्या वाहनांवरती जीपीएस द्वारे लक्ष ठेवले गेले. त्यांना पोलीस संरक्षण होतं. हाय सिक्युरिटी प्रेसमध्ये जिथे नोटा छापतात तसे पेपर्स छापले गेले. तितकीच सुरक्षा होती जिथे तिथला कचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवरतीही लक्ष होते. म्हणजे त्याच्यातनं कोणी बाहेर काढू देत पेपर वगैरे. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते ते मागचे सगळे बाहेर काढतात. जर सगळ्यांना बाहेर काढा. सगळ्यांना बाहेर काढा. जा सगळ्यांना बाहेर काढा. जरा सगळ्यांना बाहेर काढा. सगळे जा. तुम्ही सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. सगळ्यांना बाहेर थांबा. सगळ्यांना बाहेर थांबा. जा तुम्ही सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. तुम्ही सगळ्यांना बाहेर थांबवा. सगळ्यांना बाहेर थांबा. तुम्ही बाहेर जा सगळं. आता शेवटचा मुद्दा. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते त्यांना सुमारे महिनाभर एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं, कोणत्याही संपर्काशिवाय. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकाम गंमत बघा तुम्ही. आपण म्हणतोय तिकडे काय हुकुमशाही आहे किंवा काय जे काय म्हणतोय आणि आमच्याकडे लोकशाही वगैरे. पण आमच्या मुलांनी कशा प्रकारे त्यांचं भविष्य उभं केलं पाहिजे आणि ही परीक्षा सर्वात महत्वाची आहे. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकामं थांबवली होती सगळी, कारण मुलांना शांतता हवी म्हणून. वाहना